गुड मॉर्निंग मंडळी सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळी सकाळीच मी माझं आवरून निघालेले आहे आपलं किराणा दुकान उघडण्यासाठी। ही चावी घेऊन आपण कुलूप उघडणार आहोत आणि शटर उघडल्यानंतर न बघा दुकानाच्या बाहेर सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे सकाळी सकाळीच। आणि त्यासोबतच आपलं आलेलं आहे पहिलं कस्टमर ज्याने घेतलेले आहे 10 वाले 3 रिन साबण आणि 100 रुपये दिलेत, त्याला आपण 70 रुपये रिटर्न दिलेले आहेत। दुसरी दीदी आलेली आहे, तिने घेतलेला आहे क्रॅक जॅक बिस्किट, तिला 20 रुपये दिलेले आहेत। त्यासोबतच इकडं सकाळी सकाळी दूध आणि दही आलेलं आहे, दूधवाल्याने दिलेलं आहे। आणि ते दूध आणि दही मी फ्रीजमध्ये ठेवत होती गिराईक बघत बघतच, तोपर्यंतच पाठीमागून एक छोटंसं कस्टमर आलेला आहे। बघा ते कसं काउंटरवरच बसले, त्याला पाहिजे होतं जेली चॉकलेट आणि त्याने मला हे 2 रुपये दिले आणि मला बाय बाय करून ते निघाले। त्याला बाय बाय करून माझा मी मोर्चा किचनकडे वळवला आहे। तर नाश्त्यासाठी बनवणार आहे पोहे आणि डब्यासाठी सोयाबीनची भाजी। तर हे सोयाबीन मी इथं भिजत घालून घेतलेलं आहे आणि पोहेची तयारी करून हे गरमागरम असं पोहे बनवून घेतलेलं आहेत। आणि आता म्हटलं जरा शांत निवांत बसून नाश्ता करावा या मंडळी पोहे खायला। तर दुकानात लक्ष ठेवत ठेवतच मी पोहे खाल्लेले आहेत आणि सोबतच इकडं सोयाबीनची भाजीची तयारी करून सोयाबीनची भाजी आणि चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत। तर मुलांच्या डब्याची सकाळी सकाळीच घाई असते। आता या शौर्याने आमचा अंघोळ नाश्ता वगैरे आटपून राहिलेल्या वेळामध्ये अभ्यास करायला घेतलेला आहे। स्वयंपाक करत करतच त्याचा मी अभ्यास घेते। आता मुलांच्या शाळेची वेळ झाल्यामुळं मी त्यांचा डब्बा भरायला घेतला आहे। चपाती आणि सोयाबीनची भाजी पाणी बॉटल घेऊन शौर्य निघाला आहे मला बाय करून शाळेत। आणि त्याला बाय करून मी माझा मोर्चा परत पुन्हा दुकानाकडे वळवला आहे। आता दुकानात काय काय साहित्य संपलंय त्याची मी यादी बनवत आहे आणि ती आहोंना पाठवून दिली व्हॉट्सअपला की ते जेवायला येताना साहित्य घेऊन येतात आणि त्यांनी हे साहित्य घेऊन आलेलं आहे। आता ते साहित्य सगळं ज्या त्या जागेवर लावायचं चाललेलं आहे। कुरकुरे आहेत ते त्याच्या जागेवर लावायचे चाललेले आहेत। त्यासोबतच येत आहेत काही काही मधून गिराईक। तर या मुलाला पाहिजे होती इप्पी मॅगी, याला पाहिजे होतं पार्लेजी बिस्किट। तर ते बघत बघतच माझं साहित्य लावायचं पण काम चालू होतं। तर हे सेंटर फ्रूट चॉकलेट चिंगम आणलेलं आहे, त्यासोबतच डेटॉल साबण मारीगोल्ड बिस्किट आणलेले आहेत आणि ते त्याच्या जागेवर सगळं साहित्य मी लावत होते। तर असं दिवसभर सगळं सारखं चालूच असतं आणि ते करता करता खूप दमायला होतं। आणि बघा मंडळी हे कोकणातून मेंढपाळ आपल्या गावी निघाले आहेत। तर असा होता माझा आजचा दिवस। कसा वाटला तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।